वाऱ्याच्या डौलावर डोलत असलेलं हे पांढरसं फूल, हे फूल आहे कांद्याचं. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील विश्वी गावातील हे चित्र आहे. या गावातील शेतकरी आज एकरी 3.5 ते 5.5 क्विंटल पर्यंत कांदा बीजोत्पादनाचं उत्पादन घेतोय. हे उत्पन्न मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी ही प्रगती साधली आहे. तसेच आता मेहकर तालुक्यातही कांदा बीजोत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यामध्ये यश आलं आहे आणि ही किमया साधली आहे याच गावचे भूमिपुत्र आणि मेहकर तालुक्यात कृषी विभागात कार्यरत असलेल्या कृषी सहाय्यक विठ्ठल धांडे यांनी. शेतकऱ्यांना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन सुद्धा केलंय. मूळचे MSc ॲग्री असलेल्या धांडे यांचा कांदा पिकावरील कीड व्यवस्थापन आणि त्यातील बारकावे याबाबत सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं ठरवलं आणि यातूनच सुरू झाली महाराष्ट्राच्या कांदा बीजोत्पादनाच्या शेतीत बदलाची क्रांती. धांडे यांनी पुढाकार घेऊन पहिल्यांदाच कांदा बीजोत्पादकांसाठी दर मंगळवारी विनाअनुदानित शेती शाळा सुरू केली आहे. विश्वी गावामध्ये अशा 12 शेतीशाळा झाल्या. या शेतीशाळांमध्ये लागवडीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना बीजोत्पादनातील विविध टप्पे समजावून सांगणे, प्रक्षेत्र भेटी देऊन माहिती देणे, शेती तज्ज्ञांच्या मुलाखती असे विविध उपक्रम राबवले गेले. आता ओमप्रकाश देवकर यांच्या संकल्पनेतून सोशल मीडियाचाही प्रभावी वापर करत धांडे यांनी आम्ही कांदा उत्पादक हा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. यामध्ये तालुक्यातील गावागावातील कांदा उत्पादक, त्याचबरोबर राहुरी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांसह 150 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. कुणालाही पिकाबाबत कुठलीशी माहिती हवी असल्यास त्यांनी प्रश्न विचारण्यावरती धांडे यांच्याकडून लगेच प्रतिसाद दिला जातोय. कांदा बीजोत्पादन घेताना जमिनीच्या योग्य निवडीबरोबरच कांदा बेण्याची योग्य निवड केली जाते. धांडे यांनी पुणे फुरसुंगी हे जुने 6 ते 8 महिन्याचे एकसारखे बेणे निवडले. लागवडीसाठी पट्टा निवडीचा वापरही करण्यात आला. पाण्याच्या बचतीसाठी ठिबक आणि खर्चात बचत करण्यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन करण्यात आलं. रोग आणि कीड व्यवस्थापनासाठी आठवडी चर्चेद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिले जाते. त्याचबरोबर शेतकरी ग्रुपवरती फोटो पाठवून मार्गदर्शन घेतात. कांदा बीजोत्पादनामध्ये मधमाशा वाढीसाठी विविध झाडे, मोहरी, मका, कोथिंबीर, सूर्यफुलाची लागवड आणि पाण्याची व्यवस्था, मधपोळ्याचा वापरही केला जातोय. काढणीनंतर वाळवणी आणि साठवणीचे देखील मार्गदर्शन दिले जाते. या सर्व बाबींकडे धांडे यांचे विशेष लक्ष असतं. तसेच मागील वर्षी काही शेतकऱ्यांना बियाणे विक्रीसाठी अडचणी आल्या होत्या. यासाठी ग्रुपमधील 30 शेतकऱ्यांना त्यांनी समवेत घेऊन राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन विकास संस्था NHRDF नाशिक येथे धांडे यांनी 3 दिवसांचं प्रशिक्षणही घेतलं आणि NHRDF संस्थेशी बियाणे खरेदीचा करार देखील करण्यात त्यांना यश आलंय. या करारामुळे शेतकऱ्यांना आर्थिक शाश्वतता मिळाली आणि यामुळेच भविष्यात विविध कंपन्यांशी करार करून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी धांडे यांचा प्रयत्न आहे. धांडे यांच्या या प्रयत्नातून कांदा बीजोत्पादक शेतकऱ्याला प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगण्यास आर्थिक हातभार लागतो आहे. या सर्व उपक्रमामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक PK लहाळे, उपविभागीय कृषी अधिकारी BU मंगरुळकर बनसोडे, तालुका कृषी अधिकारी MP काळे आणि VP सरोदे, तसेच भोसा येथील कृषी सहाय्यक गजानन डुकरे, विजय सरोदे मंडळ कृषी अधिकारी डोणगाव यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. आम्ही विश्वी येथील बरेचसे शेतकरी कांदा बीजोत्पादनाचा कार्यक्रम दरवर्षी घेतो, परंतु त्यामध्ये आम्हाला उत्पादन हे अति कमी येत होतं. 2-2.5 क्विंटलच्या वर आम्ही उत्पन्न एकरी घेतलं नाही आणि त्याच्यात बरेचसे अडचणी आम्हाला बीजोत्पादनासाठी येत होत्या. मान्य आमचे कृषी सहाय्यक श्री धांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
आम्ही कांदा बीजोत्पादनाचा गट स्थापन केला। परिसरातील शेतकऱ्यांचे ठिकाणी आम्ही डायरेक्ट शेतावर आमच्या कांदा उत्पादक बीजोत्पादक शेतकऱ्याच्या यानं मेळावे घेतले आणि त्यांचा आम्हाला असा फायदा मिळाला की ज्या ठिकाणी आम्ही 2-2.5 क्विंटलच्या वर घेत नव्हतो त्या ठिकाणी गेल्या वर्षी माझ्याकडे 1.5 एकर कांदा उत्पादन बीज लावला होता। त्याच्यात मला 9 क्विंटल बी तयार झालं आणि खर्चही सुद्धा त्यामुळे कमी झाला। नाशिक येथील NHRDFचे श्री आमरे साहेब यांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमचं कांदा उत्पादक आणि आमचे कृषी सहाय्यक म्हणून धांडे साहेब यांनी एकूण एकाच्या संपर्कात आलो आणि त्या संपर्कामुळेच आम्हाला त्या ठिकाणी नाशिक येथील आमच्या येथील शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आलं। आम्ही 20 शेतकरी आहे त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी गेलो। 3 दिवस आमचं तिथं प्रशिक्षण झालं आणि त्या प्रशिक्षणामुळेच हे जे भावाची अस्थिरता आहे या धरून आम्ही शेवटी शेतकऱ्यांनी एकच निर्णय घेतला की आपण NHRDFशी करार करून हमी भावानं त्या ठिकाणी कांदा उत्पादन घेऊ आणि कांदा उत्पन्न घेण्यासाठी आम्ही NHRDFशी करारनामा केलेला आहे। शेतकऱ्यांसाठी आम्ही मागच्या वर्षी कांदा बीजोत्पादनाचा एक ग्रुप तयार केला होता। त्यामध्ये विश्व येथील शेतकरी 25 शेतकऱ्यांचा ग्रुप त्या ठिकाणी दर आठवडी मंगळवारी शेतावर मार्गदर्शन करण्यासाठी राहत होता आणि फायदा असा झाला त्या ग्रुपचा की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतावरच मार्गदर्शन त्या ठिकाणी विविध कीड रोग व खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन याचा त्यांच्या ठिकाणी फायदा झाला। व त्याचबरोबर तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनी त्यांचा फायदा झाल्याचं पाहून एक मार्गदर्शन आमच्या ठिकाणी पण व्हावं, परंतु तिथं जाणं शक्य नव्हतं प्रत्येक ठिकाणी। त्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा फायदा करून त्या ठिकाणी आम्ही कांदा बीजोत्पादक ग्रुप हा व्हॉट्सअपचा ग्रुप एक स्थापन केला आणि त्या माध्यमातून त्यांना जो दररोज ज्या अडचणी यायच्या त्या अडचणी त्या ठिकाणी भागवण्यासाठी त्यांचे जे फोटोग्राफ यायचे त्याच्यावरून मी वैयक्तिक 8 ते 9 रात्रीला त्याची उत्तरं देत होतो आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला। आणि कांदा बीजोत्पादन राबवताना आम्ही काही बदल केले त्याच्यामध्ये। तर दर आठवडी ज्या अडचणी यायच्या त्याच्यामध्ये पट्टा पद्धत असेल, पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर कांदा बीजोत्पादनामध्ये मधमाशाचा फार मोठा रोल असल्यामुळं त्या ठिकाणी मधमाशा नसताना आम्ही कापड फिरवणे, त्याचबरोबर 10 मिनटं पाण्याचं स्प्रिंकलर चालवणे, त्याचबरोबर पॉवर स्प्रेच्या सहाय्याने पाणी मारून त्या याच्यावर येणारा चिकटा हा त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केला। आणि या ग्रुपच्या माध्यमातून यावर्षी शेतकऱ्यांना 2015च्या हंगामामध्ये एकरी 5.5 ते 6 क्विंटल एकरी कांदा बीज उत्पादन झालं। याचाच फायदा पाहून NHRDF इथे आम्ही मागील ऑगस्ट महिन्यामध्ये एक शेतकरी अभ्यास दौरा त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो। तर तिथे 30 शेतकऱ्यांचा ग्रुप NHRDFला कांदा बीज उत्पादन प्रशिक्षणासाठी तुषार भाऊ अमरे हे तिथले तंत्र अधिकारी यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या माध्यमातून आमच्या कांदा बीज उत्पादक ग्रुप शेतकऱ्यांचं काम पाहून त्यांनी एक करार पद्धतीने शेती करण्याचं त्या ठिकाणी हे दिलं आणि आम्हाला एक करार पद्धतीने कांदा बीज उत्पादनासाठी करार केलेला आहे। तर चालू वर्षामध्ये त्यांना आम्ही पाहिजे तसं चांगलं आणि उत्पादन त्या ठिकाणी देण्याचा आम्ही त्यांना प्रयत्न करू। कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना अधिक फायदा होण्याच्या दृष्टीनं NHRDF आणि शेतकरी यांच्यामध्ये आम्ही एक दुव्या असल्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हमी भाव त्या ठिकाणी करार शेतीनं मिळणार आहेत आणि निश्चित आमच्या या ग्रुपचा फायदा शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने चांगला होईल। कांदा बीजोत्पादन खालील कांदा याचं क्षेत्र उपयोगामध्ये जवळपास 2,500 हेक्टरवर क्षेत्र आहे। यामध्ये आमच्या कृषी विभागाचे कर्मचारी अधिकारी यांनी प्रयत्न करून कांदा बीजोत्पादन ग्रुप तयार केला। विशेषतः मेहकर तालुक्यामध्ये विश्वी या गावामध्ये संबंधित कर्मचारी अधिकारी शेतकरी एकत्रित यापासून दर आठवड्याला एकत्रित त्यांची चर्चा होऊन हा कांदा बीजोत्पादन प्रोग्राम सन 15-16 मध्ये चांगल्या प्रकारे राबवला गेला। यामध्ये विशेषतः कृषी साहेब श्री धांडे, कृषी साहेब श्री डुकरे यांनी विशेष यामध्ये प्रयत्न केले आणि त्यांचं यामध्ये फार मोठं योगदान आहे। ज्याचा परिपाक म्हणून सर्वपणे जो शेतकरी आता 2-2.5 क्विंटल कांदा घेतो त्याचं उत्पादन ह्या ग्रुपमुळं किंवा एवढी चालना दिल्यामुळं, लागवडी पद्धतीमध्ये बदल केल्यामुळं, त्यांना वेगवेगळे पीक संरक्षणचं मार्गदर्शन केल्यामुळं त्यांचं उत्पादनामध्ये डायरेक्टली दुप्पट वाढ झालेली आहे। जवळपास 5 ते 6 क्विंटल
उत्पन्न प्रति शेतकऱ्यांना येत आहे. त्याचा निश्चितच मोठा फायदा या शेतकऱ्याला मिळालेला आहे आणि ह्याचा प्रसार फक्त बुलढाणा जिल्ह्यापुरतंच मर्यादित नाही, तर राज्याच्या इतर ठिकाणाहून सुद्धा या ग्रुपच्या माध्यमातून व्हॉट्सॲपचा ग्रुप यांनी निर्माण केला. त्यामध्ये बरेचसे शेतकरी यांनी सहभागी झालेले आहेत आणि त्याचा प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणात चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करून या सॉफ्टवेअरचा वापर करून झालेला आहे आणि त्याचं निश्चितच शेतकऱ्याला त्याची उन्नती होण्यास मोठा हातभार यामधून लागणार आहे.